हॅलो, जय श्री कृष्ण आणि राधे राधे सगळ्यांना. तर तुम्ही बघू शकता, हा आहे माझ्या मुलाच्या बड्डेचा केक. आणि माझ्या बड्डेला पण असाच केक मागवला होता, म्हणजे ह्याच ब्रँडचा मागवला होता ऑनलाईन. तर ह्याविषयी काही मी जास्त सांगणार नाही, तुम्ही सगळेजण बघून घ्या. माझ्या पण ब्लॉग टाकलेला आहे मी बड्डेचा, तर त्याच्यामध्ये पण मी बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे केकविषयी. तर हे खूप छान असं डेकोरेट करून देतात आणि खूप कमी पैशामध्ये. तो तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही परत घरी पण डिझाईन करू शकता. त्याच्यामुळे मग म्हटलं जास्त नको याच्यावरती. आता तुम्हाला ऑलरेडी मी सगळी माझ्या ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, कसा बुक करायचा, कसं त्याचं डेकोरेशन किंवा किती स्वस्त वगैरे आहे, सगळं तुम्हाला मी ऑलरेडी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आणि माझ्या मुलाचं बड्डेचं थोडंसं छोटंसं मी म्हटलं केलेलं आहे व्लॉगिंग, तर म्हटलं छोटे छोटे व्हिडिओ आहेत तर ते थोडेसे टाकावे म्हणून म्हटलं मेमोरीजसाठी मी टाकलेले आहे. बनवला आहे छोटासा, छोटासा नाही, थोडासा जास्तच लाँग झालेला आहे हा व्हिडिओ. कारण ह्याच्यामध्ये काय झालं आहे, म्हणजे आम्ही त्याला शॉपिंग करायला गेलेलो, परत शॉपिंग झाल्यानंतर घरी बड्डे सेलिब्रेशन, शिवाय आई पण होती, परत काय प्लॅन केला कसं ते. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही ह्या वर्षी बड्डे गिफ्ट देणार होते PC. त्याला स्वतःला बनवायचा होता घरामध्ये पार्ट्स वगैरे मागवून ऑनलाईन. तर ते PCसाठी मी थोडासा ब्लॉग होल्ड केला होता, नाहीतर मी बड्डेच्या 2 दिवसानंतर त्याचा बड्डेचा ब्लॉग टाकणार होते. पण मला सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं होतं त्याच्या बड्डेचं, म्हणून मी थोडंसं थांबले होते. तर फायनली त्याचा आत्ता PC आलेला आहे 4-5 दिवसापूर्वी. मग आमचं शूटिंग वगैरे थोडंसं झालेलं आहे सगळं त्याचं. म्हटलं चला बनवूया. तर बड्डेचा असा केक त्याला नेहमीच आवडतो, स्काय ब्ल्यू कलर, त्याच्यामध्येच तो मागवतो आणि सेम परत तोच आहे कलर त्याचा 2-3 वर्षापासून. लहानपणापासून माहीत नाही, त्याला असाच केक खूप आवडतो आणि सिम्पल आवडतो, त्याला जास्त डेकोरेट केलेला नाही आवडत. आणि कलर मात्र त्याला हाच मस्त वाटतो, नाहीतर मग चॉकलेट फ्लेवर. तर तुम्हाला कसा वाटतो, म्हणजे तुम्हाला कोणता आवडतो केक तेही तुम्ही नक्की सांगा. आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात, जे काही सांगते त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन तुम्हाला कामी येते का, काय माहिती तुम्हाला उपयोगात येते का, तेही नक्की सांगा. तर मी जे व्लॉग बनवते ते असं मला काही टायमिंग वगैरे मॅच होत नाही, कारण माझ्याकडे भरपूर बाकीची कामं आहेत. सो मला टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी डेली टायमिंग ठरवून असा ब्लॉग बनवायचा मी खूप प्रयत्न करते, पण होत नाही आहे. सो असो, जसं होत असेल तसं मी बनवणार आहे आणि तसं टाकणार आहे ब्लॉग. तर तुम्ही ते बघत जा, शेअर करत जा आणि सपोर्टही करा. तर बघू शकता तुम्ही, आम्ही घरीच सेलिब्रेशन केलं होतं याचं पण. आणि खूप छान असं ते उडवायचं वगैरे, म्हणजे मला पण माहीत नव्हतं हे स्क्रोल करायचं वगैरे. ते आणलं होतं, पण ह्या वर्षी मस्त असं छान वाटलं, थोडंसं वेगळं काहीतरी घरामध्येच. शिवाय आई पण होती सोबत, त्याच्यामुळे अजून छान वाटलं. असं डेकोरेशन वगैरे केलं होतं घरामध्येच. आणि म्हणजे आईला पण जास्त केक वगैरे असं खायला वगैरे घातल्यामुळे ह्या वर्षी थोडंसं वेगळंच फील होतं आणि एन्जॉयमेंट पण झालं थोडंसं आईसोबत असल्यामुळे. नाहीतर आई दरवर्षी कशी गावीच असते, नसते सोबत जास्त बड्डे दिवशी, ते अशी नसतेच. माझ्याही बड्डेला नसते आणि मुलाच्याही बड्डेला नसते, पण ह्या वर्षी माझ्याही बड्डेला होती आई आणि मुलाच्याही बड्डेला होती. म्हणून म्हटलं चला आता हे व्लॉग आपण टाकायलाच पाहिजेत, कारण ह्या मेमरीज अशाच राहतात आपल्या लाईफ टाईमसाठी आणि आपल्यालाही बघायला छान वाटतं परत. म्हणून तसं मला खूप आवड आहे फोटोची आणि इन्स्टावरती वगैरे रील्स बनवते मी छोटे मोठे. असं मला आवडतं सोशल मीडियावरती छोट्या गोष्टी करायला, पण पाहिजे तेवढं मला तेवढा वेळ भेटत नाही, लक्ष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे जसं येतं तसं मी बनवत असते. बाकी तुम्ही बघू शकता, आता हे चाललो आहे आम्ही शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे त्याचं बड्डेच्या आदल्या दिवशीचं हे क्लिप आहे. तर त्याला आम्ही असा ड्रेस वगैरे घेतला, त्याचे काही जास्त चॉईस वगैरे खूप महागाचे कपडे असं त्याचं काही नसतं आता. आणि भरपूर त्याला मी सुरुवातीपासून चांगली कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि आत्ताही घेतो, पण त्याचा आता खूप डिमांड नाही आहे कपड्याची वगैरे. त्याची ह्या वर्षी खूप, म्हणजे 2 वर्षापासून पाठी लागला होता माझे की PC वगैरे पाहिजे म्हणून एक्झामसाठी. पण त्याचे काही काही प्रोजेक्ट वगैरे असतात आणि दुसरं काय शिकायचं आहे म्हणून. तर आमचं ठरलं होतं अगोदर लॅपटॉप वगैरे घ्यायचा, पण परत त्याचा प्लॅन चेंज झाला आणि तो बोला नाही मम्मी मला PCच घ्यायचा आहे. मग तसं आम्ही बनवून घेतला आहे. त्याला जसे पार्ट्स पाहिजे, जसं बनवून घ्यायचं आहे, जे त्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे पार्ट्स तेवढेच मागून आम्ही ॲमेझॉनवरून काय मागवले ते, काही आम्ही शॉपमधून घेतले, जिथं आम्ही तो बनवून घेतला PC तिथून. तर तो पण ब्लॉग मी टाकेन तुम्हाला PCचा. जर कोणाला
गरज असेल, कुणाला जर माहीत नसेल ही गोष्ट, तर तीही मी सांगेन आम्ही कसं मागवलं काय आणि कुठून मागवलं आणि ते कितीला आम्हाला पडलं, सगळे टोटल प्राईस. आणि मुलांसाठी खरं ते खूप जास्त फायदेमंद आहे किंवा खूप चांगला आहे पी सी घेतलेला घरामध्ये, कारण त्याचं स्टोरेज वगैरे एवढं मला जास्त माहीत नाही, पण माझा मुलगा म्हणतो, अथर्व सांगत होता की त्याचं स्टोरेज वगैरे आणि त्याचा स्पीड वगैरे खूप चांगला आहे. लॅपटॉपच्या कंपॅरिझन बघितलं तर पी सी छान आहे असं तो म्हणत होता. सो घेतला आहे पी सीच. लॅपटॉप तर होता त्याच्याकडे ऑलरेडी, पण त्याला पी सीचंच वेळ लागलं होतं, तर पी सी घेतलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, त्या दिवशी आदल्या दिवशीच आम्ही हॉटेलला जेवण वगैरे केलं होतं, पण पूर्ण व्हेज जेवण केलेलं आहे. म्हणजे इकडे हल्दीरामचं खूप छान शॉप आहे, तिथं तुम्हाला खूप छान असं व्हेजिटेरियन जेवण भेटतं. त्याच्याबरोबर तुम्हाला त्यांची खूप फेमस असं स्नॅक्स वगैरे पण दिलेलं होतं. हे पापड जे होते ते मसाला पापड खूप छान होते. हे मसाला पापड आम्ही छोले भटोरे मागवले होते, छोटंसं स्वीट असं डिश मागवली होती गुलाबजामुनची, आणि एक व्हेज पुलाव म्हणजे मागवला होता. 2 बाउल मागवले होते आम्ही. त्याच्याबरोबर कांदा, काकडी खूप छान असं डेकोरेशन करून. आणि विशेष म्हणजे हल्दीरामची टेस्ट खूप छान आहे, त्याच्यामुळे मलाही म्हणजे इथे आवडतं कधी कधी जेवण वगैरे करायला. मॉलमध्येच आहे हे, आणि हल्दीरामचे प्रोडक्ट पण छान असतात, पण बघून घ्यावे लागतात. तरीही किती जरी ब्रँड म्हटलं तरी पण थोडंफार तरी बघावं लागतं आपल्याला. पण इकडं खरंच टेस्ट खूप छान आहे, आणि विशेष म्हणजे खूप फ्रेश असं बनवून देतात हे. छोले भटुरे पण खूप टेस्टी आहेत तिथले. मी खाल्लेले आहेत, मागे एकदा गेले होते. ट्राय करा नक्कीच तुम्ही, जर कोणीही ह्यांचे फॅन असतील किंवा ज्यांना व्हेजिटेरियन खूप जास्त आवडत असेल, तर इकडे खूप छान छान गोष्टी म्हणजे खायला भेटतात हल्दीरामच्या. हल्दीराम ब्रँड खूप छान आहे, मी सांगेन स्पेशली. तर असं आम्ही मस्त जेवण वगैरे केलं, शॉपिंग केली त्या दिवशी मॉलला, आणि भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो, पण कपडे काय म्हणावे असे आम्हाला भेटत नव्हते त्याच्या आवडीची, किंवा मलाही आवडत नव्हते. शर्ट तर आवडत नव्हता किंवा पॅन्ट तरी आवडत नव्हते, असं काहीतरी होतं. पण फायनली परत आम्ही एका शॉपमध्ये गेलो, आणि तिथे आम्हाला छान वाटलं. सिम्पलच होते टी शर्ट वगैरे, आणि ट्राउझर्स पण छान वाटले त्या बघून. म्हणजे घातले वाटलं की हां ठीक आहे, हे ओके आहे. आणि त्यालाही आवडलं, म्हणजे आम्हाला दोघांनाही आवडलं. मग आम्ही ते दोघांनी फायनल केलं. आणि त्याचा डेकोरेट केक बघा, तुम्ही बघू शकता. ते जेम्सचं वगैरे आहे ते आम्ही घरी आणलं होतं ऑलरेडी. माझ्याकडे खूप सारे दुसरे पण चॉकलेट्स होते, किटकॅट होते, पण ते खूप जास्त भरलं तर छान वाटणार नाही, म्हणून मी ते तसं जेम्सचं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं, आणि ते त्याच्यामध्ये मॅच झालेलं आहे. तसं तुम्हीही घरी सिम्पल केक मागवून त्याच्यामध्ये छोटे मोठे डेकोरेशनसाठी खूप छान छान चॉकलेट्स आणि जेम्सच्या चॉकलेट्स, बाकीच्या अजून किटकॅटची पण छोटे छोटे पीसेस वगैरे, किंवा आत्ता खूप छान अशा कॅडबरीच्या गोल गोल गोळ्या पण छान आलेल्या आहेत. तर ते पण तुम्ही बनवू शकता घरी, थोडंफार डेकोरेट करू शकता. मग इकडं असं मी ऑप्शनसाठी त्याचं ताट वगैरे बनवलं होतं. आणि आता खूप दिवसापासून असं झालं की आता आम्ही सवय झाली आता आम्हाला, की असंच काही जरी असलं तरी लाईफमध्ये आपले ओकेजन्स असतील किंवा आपले काही घरामध्ये छोटे मोठे फेस्टिवल, काही प्रोग्राम असतील, तर ते आपण आनंदाने साजरे करायचे आणि आपली मोमेंट आपण एन्जॉय करायची. कारण लाईफमध्ये वन्स मोर नाही आहे, आणि गेलेली वेळ परत येत नाही आहे, है ना. त्याच्यामुळे असं आपण स्वतःचं लाईफ मस्त असं डेकोरेट करायचं, मस्त अशा मेमोरीज बनवायच्या, आणि आजचा दिवस कसा मस्त जाईल यावर विचार करायचा. उद्याचा जास्त विचार न करता आजचा विचार करायचा. कारण उद्याचं जर आपल्याला काही टेन्शन असेल, तर उद्याचं काय होईल, हे आहे ते आहे, तर आपलं आजचा दिवस खराब होतो. त्याच्यामुळे आता मी तर तसं ते विषय सोडून दिलेला आहे. जास्त विचार नाही करत मी फ्युचरचा. आजचा माझा दिवस काय झाला पाहिजे ते आदल्या दिवशीच असं डिसाईड करायचं आपण, आणि छान असा आपण आपला दुसरा दिवस कसा मस्त जाईल ह्याचा विचार करायचा. मग दुसऱ्या दिवशी आपला पूर्ण प्लॅन जसं आहे तसं आपण एन्जॉय करायचा. तर आता शक्यतो आम्ही बाहेर वगैरे काही जात नाही बड्डे वगैरे करायला कुठे काय. आता माझी खूप इच्छा आहे कधीतरी की बुकिंग वगैरे करून तिथे पण ऑलरेडी त्यांनी सगळा सेटअप वगैरे केलेला असतो, तर तिकडेच एकदा मला जायचं आहे. आणि ह्या वर्षीच मला चाललं होतं अथर्वचा वगैरे बड्डे तसं सेलिब्रेट करायचा, किंवा माझा तरी. पण काय झालं, वेळेअभावी किंवा बाकीच्या बऱ्याच काही प्रॉब्लेम्समुळे तेवढा मूड नव्हता आणि तेवढा वेळ पण नव्हता. सो त्याच्यामुळे ह्या वर्षी स्किप केलं. पण नक्कीच तोही मी एक एन्जॉयमेंट किंवा एक मला तीही आवड आहे त्या गोष्टीची, थोडंसं ते मला एक करायचं आहे माझ्या लाईफमध्ये. सो पुढच्या वर्षी बघू, करूया नक्कीच तसं जर जमले तर. पण येईल योग येईल तोही. तसं मला थोडंसं मूड पाहिजे
आणि बाकीच्या कसं आहे थोडंसं माइंड पण फ्री पाहिजे आपला बाहेर असं काय, त्याच्यामुळे मी थोडंसं त्या गोष्टी स्किप करते. घरामध्येच आपलं कसं सेफली असतं आणि जास्त वेळ जात नाही वाया, इकडे जा तिकडे जा. तेवढं आपल्याकडे म्हणजे येण्या जाणारे पण फ्रेंड सर्कल वगैरे तेवढं जास्त नसल्यामुळे मी त्या गोष्टी जास्त टाळते. तसं काही करत नाही मी जास्त. आपलं घरामध्येच काय असेल ते फंक्शन वगैरे आणि पटकन आवरून आपलं पुढचं पुढं आपल्या असं आहे. आणि बघू शकता तुम्ही असं म्हणजे घरामध्येच आपण बऱ्याच गोष्टी जर स्वतः केल्या तर आपल्यालाही थोडंसं वेगळ्याच गोष्टीचं नाही का सॅटिस्फॅक्शन वाटतं आणि आनंदही भेटतो. तर तुम्हाला कसं वाटतं वाटतो तेही सांगा. तुम्ही कसं सेलिब्रेशन करता ते नक्की सांगा. असं घरी केलेलं सेलिब्रेशन छान का बाहेर बुकिंग वगैरे करून भरपूर काय आता आलेले आहेत म्हणजे आपल्याला फक्त पैसेच द्यावे लागतात, बाकी काही करावं लागत नाही. असंही अरेंजमेंट आता भरपूर फेस्टिवलमध्ये फंक्शन्समध्ये असं आता ॲवेलेबल झालेलं आहे सगळं. तर असं छान मस्त मी ऑप्शन केलं आणि छान त्याला असं केक वगैरे भरवला. त्याला म्हणजे आवडतो त्याला, म्हणजे केक असा मी चॉकलेटी फ्लेवरचाच मागवतो दरवर्षी केक. पण थोडंसं कलर वगैरे त्याचं ते चॉईस नसतं. मग मी म्हटलं जाऊ द्या चला, त्याला आवडते तेच घेते मी पण दरवर्षी. माझं काय एवढं नसतं त्याच्यामध्ये इंटरफेअर, आणि तोही त्याची चॉईस ही छान असते त्याच्यामुळे ठीक आहे. असं नाही की मला बिलकुलच आवडत नाही त्याची चॉईसचं वगैरे काय. तर छान वाटलं मलाही. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग ते नक्की सांगा. तुम्ही कसे घरी सेलिब्रेशन करता किंवा कसं केलं पाहिजे. म्हणजे मी तर बहुतांश बऱ्याच गोष्टी घरीच डेकोरेट करते. आपले कुठलेही सण असतील, हे असतील, काही असू द्या, छोटे मोठे आपले मराठी सण असू द्या, बड्डेचा असू द्या, जयंती असू द्या, सगळ्या गोष्टी असू द्या. आणि थोडंसं हा मोमेंट पण खूप इमोशनल होता आणि मला थोडंसं वेगळं थोडंसं फील होत होतं इथं. ते बऱ्याच गोष्टी आहेत की अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की अशा सांगता येत नाहीत किंवा बोलताही येत नाहीत, आणि ती योग्य वेळीच बोलल्या पाहिजेत. आणि नक्कीच त्या गोष्टी योग्य वेळी मी शेअर करेन. तर थोडंसं ह्या गोष्टी आहेत लाईफमधल्या, बऱ्याच गोष्टी असतात की आपण प्रत्येक गोष्ट इथं एक्सप्लेन करू शकत नाही. जरी एक्सप्लेन केला तरी ते प्रत्येकालाच गोष्ट समजेल असंही नाही आहे. पण होप्स आहेत की चला इन फ्युचर असं काय असेल तर त्याही गोष्टी नक्कीच मी शेअर करेन. कसं आहे थोडंसं फॅमिली आणि लाईफ डिस्टर्ब असल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण पास्ट आपल्या मेमोरीज आपल्याला आठवतात त्या त्या दिवशीच्या, जसं बड्डेचं असतं आपलं मेमोरीज वगैरे. कारण म्हणजे मला असं कधी बड्डेचं वगैरे एवढं काही मला असं वाटायचं नाही की असं सेलिब्रेशन करावं किंवा केक आणावा. तसं आमच्याकडं पहिल्यापासून मी तसं नव्हतं माझ्या आईवडिलांकडे वगैरे. पण लग्न झाल्यानंतर मिस्टरांकडे त्यांचा जॉब वगैरे पोस्टिंग झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगलं म्हणजे आपलं नाही का घरची परिस्थिती किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये खूप सारा बदल झाल्यानंतर आम्ही थोडंफार सेलिब्रेशन करायचं ठरवलं आणि करतही होतो फॅमिली विथ माझ्या हजबंड्स वगैरे असल्यानंतर. घरामध्ये छोटा होता मुलगा तेव्हा, कधी कधी हॉटेलला वगैरे, पण घरामध्येच केक वगैरे कटिंग करणं, तर ते थोड्याशा सवयी होऊन गेल्या होत्या. त्याच्यामुळे आत्ता हे सेलिब्रेशन करतो. नाही तर असं काही बड्डेचा केक आणलाच पाहिजे, सेलिब्रेशन केलंच पाहिजे असल्या अजिबात आवड नव्हती मला. तर जसं जसं टाईम चेंज होत गेला, जसं जशी परिस्थिती चेंज होत गेली, जसे जसे लोक लाईफमध्ये येत गेली, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या लाईफमध्ये, अनुभवल्या, तसं तसं आपणही परत त्या गोष्टी करायला लागतो. असंच आहे लाईफमध्ये. आणि असायलाही पाहिजे, लाईफमध्ये चेंज असेल तरच ठीक आहे. नाहीतर तेच तेच रटाळवाणं लाईफ आणि काही आपण नवीन काही करत नाही तर थोडंसं तेही बोरिंग होतं. सो असं हे बड्डेचं थोडंफार आहे. आणि दरवर्षी कसं असायचं की म्हणजे मला काय बड्डेचं जास्त करायला लागायचं नाही. मिस्टर होते तेव्हा ते सगळं ऑर्गनाईज करायचे. त्याचं शॉपिंग वगैरे काय असेल ते त्याच्या गोष्टी, त्याला भरपूर सगळ्या गोष्टी ते ॲवेलेबल करून द्यायचे. त्याच्या केकपासून बाकी आम्ही हॉटेलला वगैरे कुठं जायचं हे सगळं त्यांचं डिसिजन असायचं. आमचं काही नसायचं. आम्ही फक्त रेडी व्हायचं आणि आम्ही निघायचं त्यांच्या पाठी, असं असायचं. बाकी त्यांचंच चॉईस असायचं. ड्रेस असू द्या, कपडे असू द्या, काय त्याला घ्यायचं असू द्या किंवा त्याला गिफ्ट असू द्या, त्याने काय मागेल ते त्याला देणं घेणं हे सगळं त्यांच्याकडंच असायचं. त्याच्यामुळे मला काय तेवढं जास्त त्याचा लोड नसायचा. पण जसं थोड्याशा ह्या गोष्टी डिस्टर्ब झाल्या लाईफमध्ये, तसं थोडंसं ह्या गोष्टीचं मला स्वतःला ऑर्गनाईज कराव्या लागल्या. आणि मी करते पण, असं नाही की आपल्याला कोणतीच गोष्ट येणार नाही असं काही नसतं लाईफमध्ये. आपल्याला प्रत्येक गोष्ट येते, प्रत्येक गोष्ट माणसाने ठरवलं तर करू शकतो. फक्त ती करायची इच्छा असली पाहिजे आणि ती मनापासून करता आली पाहिजे. आणि हो, लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी वाईट झाल्या म्हणून त्या आपल्या फ्युचरवर, त्या पास्टचा खूप जास्त परिणाम करून घेणं पण खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण मी त्याही फेजमधून गेलेले आहे आणि मी तसं
मला वाटायचं की नाही असं हे चुकीचं आहे, मग आपल्याला सण नको साजरे करा. बऱ्याच गोष्टी मी स्किप केल्या. पण नंतर काही गोष्टी अशा लाईफमध्ये रिअलाईज झाल्या आणि वाटलं की नाही, आपण प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये एन्जॉय केली पाहिजे. आपल्या गोष्टी आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. ही गोष्ट खरंच खूप खरी आहे आणि केलंच पाहिजे. आपण कोणावर डिपेंड राहणं किंवा आपण कोणाच्यावर आपला आनंद डिपेंड ठेवणं, आपली खुशी डिपेंड ठेवणं किंवा आपला हॅपीनेस दुसऱ्यांवर डिपेंड असणं खूप धोकादायक असू शकतं आहे ते. आणि ते आपला जीव घेणंसुद्धा होऊ शकतं. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण देवाने माझ्यावर खूप मोठी कृपा केली आणि मला त्या फेजमधून बाहेर काढलं. सो मी आत्ता छोटे मोठे सगळे सणवार खूप आनंदानं आणि खूप मनापासून आणि खूप मी हॅप्पी पण आहे. असं काही नाही आहे. आहेत आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स, अप्स अँड डाऊन्स आणि खूप साऱ्या गोष्टी अशा बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत, ते न सुटण्यासारखे आहेत किंवा न सांगण्यासारखे आहेत. बऱ्याच गोष्टीचा टेन्शन आहे, लोड आहे, ट्रेस आहे. पण ठीक आहे, इट्स ओके आणि म्हणायचं आणि आपलं पुढचं लाईफ कसं चांगलं होईल ह्याकडे लक्ष द्यायचं. मी फक्त एवढाच विचार करते माझ्या लाईफमध्ये की मी कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. सो माझं कधीही वाईट होणार नाही, ही माझी भावना पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे मला माझ्यावरती फुल कॉन्फिडन्स आणि विश्वास पण आहे. आणि आत्ता मी स्वतःवर खूप प्रेम करते. मला स्वतःला काय पाहिजे काय नको ते मी स्वतः जातीनं बघते. त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. कारण आपण स्वतःवर जेव्हा प्रेम करतो तेव्हा आपण स्वतः हॅप्पी राहतो. आपण दुसऱ्यावर प्रेम करतो, मग दुसऱ्यावर आपला डिपेंड राहतो. मग तो आपल्याला बोलत नाही, तो आपल्याला असं करत नाही, तो आपल्याला नाही का थोडंसं म्हणजे तेवढं म्हणावं तेवढं तो आपल्याला भाव देत नाही किंवा आपल्याला म्हणावं तेवढं तो आपल्याला एवढं इम्पॉर्टन्स देत नाही लाईफमध्ये. त्यामुळे आपण वारंवार आणि क्षणाक्षणाला दुःखी होतो आणि आपण आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या आनंदाचे क्षण आपण वाया घालवतो. तर असा हा त्याचा PC वगैरे होता आणि PCचा पण मी थोडासा छोटासा ब्लॉग म्हणजे अपलोड करेलच, कसं आणलं काय कुठून ते त्याची इन्फॉर्मेशन. आणि कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. छोटं मोठं सेलिब्रेशन मी करत असते, एवढा मूड नाही आहे पण तरीही मेमोरीजसाठी आणि मला थोडीशी आवड आहे. पण म्हणावं तसं तेवढं मला बनवता येत नाही आहे, पण मी ट्राय नक्कीच करत असते. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि जर काय अजून याच्यामध्ये करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सजेस्ट करू शकता. सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल, बघितल्याबद्दल. आणि काय असेल तर नक्की हक्काने सुचवा. आणि असेच तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की सांगाही. चला भेटू आणि छोट्याशा अशा मस्त ब्लॉगबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया आणि स्वस्त राहा, मस्त राहा, एन्जॉय करा लाईफमध्ये. कारण लाईफमध्ये वन्स मोर नाही आहे. सो बी हॅप्पी अँड बी केअरफुल. जय श्रीकृष्ण, राधे राधे आणि हर हर महादेव. महादेवांच्या कृपाने सगळं चांगलं होणार आहे. सो बी पॉझिटिव्ह. ओके.